बातमी नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये आपली स्वतःची जागा मिळवण्यासाठी कोरपरवार कुटुंब नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण करत आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील गट क्रमांक 83 व गट क्रमांक 103 ही जागा मालकी हक्काची असून या जागेवरती महानगरपालिकेच्या वतीने ओपन स्पेस असल्याचा दावा करत जागा आपल्या नावे करून घेतली आहे। यापूर्वी या जागेतूनच राष्ट्रीय महामार्ग दिला असून त्या जमिनीचा मोबदला त्या कुटुंबियांना मिळाला आहे आणि महानगरपालिका प्रशासन सर्व पुरावे असताना देखील आपल्या नावाने ही जागा करून घेतली आहे। ती जमीन परत मिळवण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर कोरपरवार कुटुंब उपोषण करत आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत बघूयात आपण। आमचे दोन गट आहेत वेगवेगळे, दोन गट आहे वेगळे। एक गट आहे 103, एक गट आहे 83। तर आमचा जे ओपन स्पेस आहे ते आहे 83 मध्ये आणि ह्यांना जागा कमी केली 103ची। अरे जिथं ओपन स्पेस आहे तिथं तुम्ही जाऊन कमी करा ना। ॲक्च्युली ओपन स्पेस दुसऱ्याच गटात आहे आणि जागा कमी करता तुम्ही रोडची 103ची। हे ओपन स्पेस म्हणून त्यांना तिथली जागा कमी केली, गट नंबर 103ची। ॲक्च्युली जागा त्यांना 83ची कमी करायला पाहिजे। आमचं तेवढंच म्हणणं आहे की आमची जेवढी जागा तुम्ही कमी केली ती आमच्या नावावर परत लावून टाका, एवढं आमचं म्हणणं आहे। वारंवार आम्ही त्यांना जाऊन नाही का रिक्वेस्ट करायलो तर त्यांच्याकडून पुढील काय आमरण उपोषण करणार। आता आम्ही दोघं आल्यानंतर परिवारासोबत येईल आम्ही सगळेजण। आमचं मागणी म्हणण्यापेक्षा आमचा हक्क आहे आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे, ते अन्याय दूर करण्यासाठी इथं बसलो सर। मागणी म्हणून काय आम्ही ह्यांना काही भीक मागत नाही, काही महानगरपालिकेला वगैरे काही नाही। आमची जागा आहे गट क्रमांक 103 83। तिथली जागा आमची 1980च्या अगोदर आमच्या सासऱ्याच्या नावावर होती सर। त्यांच्या मयतीनंतर आमचे 4 जे माझे दीर आहे आमचे त्या सातबारावर नाव आहे, त्यांचे वारसदार आम्ही आहे। त्याच्यावर आमचा आत्तापर्यंतचा कब्जा पण आहे, आमचा कब्जा पण आहे। तिथं आमची जमीन आहे, आमच्या देखरेखीखाली जमीन आहे। ह्यांनी काय केले आहे महानगरपालिकेवाल्यांनी रातोरात 2023-24 मध्ये रातोरात यांनी काय केले सातबारावर त्यांची आमची जागा कब्जा घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतली सर। सातबारावर नाव लावले, मग त्याला काहीच म्हणजे पुरावा नाही, काही नाही। आम्हाला पूर्व कल्पना नाही, आम्हाला कसलं लेखी सूचना नाही सर, आम्हाला बोलवलं नाही, कसल्याच प्रकारे विचारपूस केली नाही आमची। त्यानंतर आम्ही भूमी अभिलेखाला गेलो सर। आम्ही इथं आलो, वारंवार चक्रा केले, आम्हाला इथून अक्षरशः हाकलून लावले सर। त्याच्यानंतर आम्ही भूमी अभिलेखाला गेले, तिथलं रिपोर्ट घेतलं। त्यांनी ह्यांना पत्र काढले की जागा त्यांच्याच नावाची आहे, तुम्ही तुमचा रिपोर्ट द्या, कोणत्या नियमाने तुम्ही त्यांची जागा ॲक्वायर्ड केली। त्याच्यानंतर आम्ही SDM साहेबाकडे गेलो सर, त्यांचंही पत्र निघालं की जागा आहे तुमच्याच नावाने आहे आणि रातोरात का तुम्ही जागा कब्जा घेतली त्यांची, कारण ते मालक आहेत कब्जेदार। ह्यांना पत्र काढलं सर, ह्यांनी एकाही पत्राचं म्हणजे उत्तर देत नाही आहे। तिथं गेलं तर आम्हाला बोलत नाही सर। जागा आमची, वारसदार जिवंत इथं, मग यांनी कोणत्या नियमाने कोणत्या कारणाने ह्यांनी जागा एवढी ॲक्वायर्ड केली आमची? जबरदस्तीचं आहे ना सर हे सगळं। मग एक काय गरीब माणूस काय मरायचं काय? म्हणजे आम्ही मरेपर्यंत आम्हाला न्याय मिळणारच नाही का? तर मग मरेपर्यंतच उपोषण आहे मग हा। एकतर ह्यांनी आम्हाला बोलवावं, समक्ष आमची भेट घ्यावी, आमचं काय मुद्दा आहे ते विचारावं आणि आमची जागा मोकळी करून त्यांचा कब्जा काढून आम्हाला आमची जागा आमच्या कब्जामध्ये द्यावी सर।